सर्वात पहिला तूच रडला होता. ताईच्या लग्नामध्ये खूप रडलो होतं निशा मी. कोणच रडत नव्हतं, मी एकटाच. त्यांनी सगळ्यांना रिअलाइज केला अरे मुलगी चालली आहे रडा रे. नंतर मग सगळ्या हळूहळू मग सगळे चालू झाले. हा कळत रडण्याची गरज. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि आज आमच्याकडे येणार आहे ह्यांची चुलत बहीण, माझे ताई येणार आहेत म्हणजे ननंद. तर आज खूप दिवसानंतर ताई येणार आहेत. पिकूच्या बड्डेला आहे ना, त्यांना यायला भेटलं नव्हतं कारण की त्यांचं काही काम होतं, त्यामुळे नाही आल्या, त्या नाही येऊ शकल्या. आणि आज ते येणार आहेत आणि त्यांचं पण रेसिपीचं चॅनल आहे फूडी लक्ष्मी म्हणून, आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना आम्ही त्यांच्या चॅनलची लिंक देतो, तर तिथे जाऊन तुम्ही बघा. आणि खूप छान रेसिपी असतात, सोप्या सोप्या. ब्रेकफास्ट वगैरे सगळं असतं, बिर्याणी वगैरे खूप छान असतात बनवला. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असतं. आणि ते आज येणार आहेत आणि आल्यानंतर मी पण त्यांना काहीतरी बनवायला सांगेन स्पेशल, तर ते पण मी व्हिडिओ बनवेन त्यांचा. तर आता फायनली ताई आलेले आहेत. ह्या आहेत लक्ष्मी ताई, माझी ननंद, आणि खूप छान रेसिपीज वगैरे बनवतात. हा तुम्ही पण माझ्या रेसिपी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवडलं असेल तर. आणि ह्यांचं चॅनलचं नाव आहे फूडी लक्ष्मी. लक्ष्मी. हा. आणि पिकू बघा किती खुश आहे कारण की तिची आता खूप दिवसानंतर भेटली. येणार होते बर्थडेला, पण मित्रांनो काय झालं, ते ना गावी होते आणि त्याच्यामुळे त्यांना काही येता आलं नाहीये. आणि आज टाइम काढून आले ते कसे तरी, रविवार वगैरे आहे ना आज. मी पण घरी आहे आणि हां सुट्टी असते, त्याच्यामुळे ना यायला भेटलं त्यांना. आणि पिकू पण खूप खुश आहे. पिकूचा ना फुगा आले पिकूने ना फुगाच फोडून टाकला. मस्त मोठा फुगा होता इथे. हे बघा. आणि त्याचे हे 5 हे पिकूचं आहे ना बर्थडे गिफ्ट आहे. हे बघा हे. आणि हे पिकूचं पर्स. पकड. हा, आता ती मॉलला जाणार आहे. मॉलला जाणार आहे. पिकू पर्स घेऊन कुठे जाणार आहे? आलं फिरायला निघाली. चालली बाय 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 बाय. पिकू मामाकडे जमा करते. आणि खूप सारं पिकूला खायला पण आणलंय. चॉकलेट, केक, आईस्क्रीम, कॅडबरी, फुगे. रात्री झोपे पेट वाजलं तर घाबरायचं होतं. आतापर्यंत हा नाही पडत ते. तर चला आता आहे ना चिकन बनवायची सुरुवात करू. तर तुम्हाला चॅनल रेसिपी दाखवणार आहे. ताई बनवणार आहे चिकन स्पेशल. तर आता चला चिकन बनवायला जाऊया. चला चिकन बनवणार आहे ताई, तर आपण बघूया चिकन वगैरे कसं बनतं. तुम्हाला पण दाखवेन. हे बघा इथे ना तनिषाने चिकन मस्त स्वच्छ धुवून दिलंय आणि इथे कांदा कोथिंबीर कापून घेतले आणि इथे वाटण नाही, आले लसूण पेस्ट आहे. हा आलं लसूणची पेस्ट. आधी सोपी कमी साहित्यातली रेसिपी. ओके, झटपट होणार. झटपट, कारण आम्हाला फिरायला पण जायचं त्यामुळे. तर आता तेल टाकून घेतलं पहिलं सगळ्यात फर्स्ट. कांदा टाकते आणि आता कांदा. आम्हाला थोडी घाई आहे ना, म्हणून आम्ही झटपट बनवतोय. हा 10 मिनिटात चिकन तयार होईल. 10 मिनिटात चिकन रेडी. टोमॅटो टाकलाय. आता मी याच्यातच 1 चमच मीठ टाकून घेणार आहे. आपला टोमॅटो लवकर मॅच होईल मीठ टाकल्याने. तर चांगला टोमॅटो आपल्याला मॅच होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अच्छा पिकूला पण बघायची रेसिपी. अच्छा बघा काय केलं आपण, तेल टाकलं, कांदा टाकला, आता टोमॅटो टाकलेला आहे, मॅश करून घेतो. मॅश झाल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू, नंतर चिकन टाकू, मग छान छान चिकन तयार. हो पिकू पण खाणार आमची. पिकू खाणार ना तू? खाणार ना तू? पिकूसाठी अंडे. कन्फ्यूज आहे. चला आता उतरा. आता आम्हाला भाजी बनवू द्या.
अद्रक लसूणची पेस्ट टाकते. बघा टोमॅटो आपलं छान मॅश झालेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट ही चांगली परतून घेऊया आपण. त्याच्याबरोबर काही सुके मसाले टाकते मी. हा गरम मसाला आहे 1 चम्मच. हा कांदा लसूण मसाला आहे 2 चम्मच. हा मालवणी मसाला आहे 1 चम्मच. ही हळद आहे अर्धा चम्मच. मसाले चांगले परतून घेऊया. गॅस थोडा बारीक करते. 1 चिकन मसाल्याचं पॅकेट. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. स्वच्छ धुतलेलं चिकन आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये पाणी लगेच नाही टाकायचं आहे. याला कमसे कम 7-8 मिनटं तरी आपण याला वाफ येऊ देणार आहे चांगली झाकण ठेवून. मग जर तुम्हाला सुक्कं हवं असेल तर तुम्ही 10-15 मिनटं असंच त्याला वाफेवरती शिजवा, सुक्कं होईल. जर तुम्हाला पाणी पाहिजे नसेल तर 7-8 मिनटानंतर पाणी टाका. आता आम्हाला ग्रेव्ही पाहिजे नाही म्हणून मी थोडं पाणी टाकते. चिकनला जसं पाणी सुटलेलं आहे. वाव, सुपर, मस्त वाटतंय. खाऊन बघ, अजून मस्त वाटेल. आता याला अजून 10 मिनिटं आपण शिजू देऊया. सर्वात पहिला तूच रडला होता. ताईच्या लग्नामध्ये खूप रडलो होतो निशा मी. कोणच रडत नव्हतो, मी एकटाच. त्यांनी सगळ्यांना रिअलाइज केला अरे मुलगी चालली आहे रडा रे. नंतर मग सगळ्या हळूहळू मग सगळे चालू झाले. हा परत रडण्याची गरज. मस्त झालेलं आहे आपलं चिकन. चला चिकन रेडी आहे. चला रेडी चिकन ताईनी बनवलेला. आम्ही थोडीशीच ग्रेव्ही ठेवलेली आहे. मस्त. काय सगळे घरचे मसाले वेगवेगळे असते तर कसं आयडिया कशी भेटत असेल? काय नाही, आपल्याला अंदाज लावायचा आहे. जास्त करून नॉर्मल तेच मसाले असतात ना. ओके. मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला. याला काही जास्त मसाले लागत नाहीत. एक चिकन मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि मालवणी मसाला टाकला तरी होतो. ओके. कारण मला काय वाटलं, तनिषाला मगाशी मी तेच म्हणलं आपले घरचे मसाले वगैरे वेगळे असतील, ताईचे वेगळे असतील. ज्या गृहिणी असतात ना, ज्या डेलीचं तेच काम असतं ना, त्यांना काही फरक पडत नाही. ओके. मसाल्यांचा फक्त समोरच्याने सांगायचं की बाबा आमचा मसाला जास्त तिखट आहे, कमी तिखट आहे, मग तो अंदाज मिळतो. मसाले कुठलेही असू दे. बरोबर आहे की नाही का तनिषा? तर चला आता लोकांना काही सांगण्याची गरज नाही लागत. तर चला आता जेवायला बस. तर आता आम्ही जेवायला बसलोय आणि चिकन पण रेडी आहे. आणि चिकन खूप छान झालंय. मी खाऊन बघितलं आता. खूप मस्त मस्त झालंय. टेस्टी. छान आहे ना. करण इथे खात नाही. व्हेज आहे करण. करण व्हेज आहे ना तू? मी पण व्हेज आताच खायला चालू केलं. खूप झालेला. स्टार्ट. कबूतर पळालं. गोल गोल राणी. पिकू काय टोपत फिरते? कुठे बसली तू? कुठे बसली? कुठे बसली? कुठे बसली? डोळ्यात बघ काय तर लागलं. कॅमेऱ्यात दिसतंय मला. काय लागलं? तर आता ताई चालली घरी. बाय बाय. बाय करण. कधी येणार? पिकू पण पाय चालते तुझ्या बर्थडेला. चालेल. बर्थडेला आणि फिरायला जायचं ते ठरव तू. ठीक आहे चला ठरवूया. ठरवत होते फक्त. जाऊया पप्पाला नक्की. बाय कर. तेरे हात में. बाय फ्रेंड्स, चाय पी लो. टाटा करते पिकू. ती वाट बघते घेऊन नेताय का?